तरी त्यांना क्रिकेटची एवढी आवड आहे. जर पाहिलं क्रिकेट तर फार फार माणूस 40 वयापर्यंत खेळू शकतो, पण आज ते 40+ बाहेर आहेत. तरी तीच ताकद, तेच होणार या ठिकाणी दिसतोय. आणि अण्णांनी मला वाटतं आज या ठिकाणी आठवण करून दिली आहे. ज्यावेळेस पहिली MPL ज्या ठिकाणी मुरबाडला भरली होती आणि एक चेंडू 6 धावाची आवश्यकता होती, त्यावेळेस अण्णांनी मला वाटतं नक्कीच त्या सारिका हॉटेलच्या पत्त्यावर हा चेंडू मारून MPLचा पहिला विजय संपत केला. ती आठवण आज या टेंबऱ्यासाठी दिलेली आहे. अण्णांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि नेमक्या आयोजकांचाही धन्यवाद देतो. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच आणि पूर्ण सिरीज साठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानावरती. मॅचला सुरुवात झाली आहे. मायक्रोफोन वरती जोडला जाईल तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आवाज रमेश महाराज शिंदे यांचा आवाज. धन्यवाद. हॅलो चेक. धनाजी यशवंतराव सर, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया प्रेक्षक नवीन मॅचकडे. नवीन कादंबरीची पानं आपण उलटूया. इथे ऑफ ड्राईव्ह जगदीश भाग्यवंत. क्या बात आहे, काय फटका सजवला क्रिकेटचा क्लास. चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर केली सुरुवात जगदीश भांगेबंतनं. यस, आय एम अ कॅप्टन ऑफ खाटेगड टीम. चौकार. आणि तीच सुरुवात या ठिकाणी करत असताना बॅट्समन जगदीश भाग्यवंत. मागील सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कमलाकर अण्णांना खेळत असताना सोमनाथ सरांनी चर्चा सुद्धा केली की 43 वर्षामध्ये इतका चांगला क्रिकेट खेळणं हा रक्तातील क्रिकेट आहे. आणि रक्तातील क्रिकेट जोपर्यंत शरीरामध्ये रक्त आहे, जोपर्यंत शरीरामध्ये श्वास आहे, तोपर्यंत क्रिकेट चालत राहील यात शंका नाही आहे. इथे मिस्टर स्टोक जगदीश भाग्यवंत संकटामध्ये सापडलाय. फलंदाज बाद जगदीश भाग्यवंत. बॅक टू दी डगआउट. सुरुवात चांगली करून दिली बॅट्समन जगदीश भाग्यवंत सरांनी आणि त्यानंतर मात्र टेम्परामेंट संपलं मी तर म्हणेन. बॅट आडवी केली, क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न केला. फलंदाज बाद जगदीश भाग्यवंत. आपण पाहतोय बॅट्समन रोहितला खेळपट्टीवर असताना. रोहितचा आज वाढदिवस आहे. काय गिफ्ट दिलं जाईल रोहितला हे मात्र सांगावं लागेल सर्व खेळाडूंना. रोहित, आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. तुमचं पुढचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, ऐश्वर्याचं जाओ, भरभराटीचं जाओ, हीच त्या विधात्याच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नवीन फलंदाज विशाल खेळपट्टीवर पोहोचला. जगदीश नाराज असेल. पहिल्या चेंडूवर चौकात ठोकला होता, चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर काय चेंडू फेकला गोलंदाजानं, मी तर म्हणेन मॅजिक बॉल. बॅकच्या रडारमध्ये चेंडू आला नाही, एज लागली आणि त्यानंतर मात्र पकडला गोलंदाजाने झेल. मंगेश नावाचा गोलंदाज मी तर म्हणेन चांगला गोलंदाज आहे या संपूर्ण आदर्श धानिवली संघामध्ये. प्रवीण भोईरला सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना सातत्याने पाहिलेला आहे. आदर्श धानिवली संघामध्ये खेळत असताना एक रेकॉर्ड मी मगाशी सुद्धा चर्चा केली, आता सुद्धा चर्चा करेल की या गोलंदाजानं कृष्णासारख्या फलंदाजाला काही काळ थांबून ठेवलं. आणि आपण पाहू शकाल इजाज कुरेशी आदर्श धानिवली संघामध्ये खेळत होता. गेल्या वर्षीचा धडाकेबाद चषक वडवली या संघाने मिळवला. याच्या पाठीमागे पांड्याची मेहनत सुद्धा पाहायला मिळाली. एक एक नामवंत गोलंदाज आदर्श चषक धानिवली अर्थात आदर्श धानिवली संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावपलक्यावर आतापर्यंत लागत असताना आणखी एक धाव जोडली गेली. 6 धावा धावपलक्यावर. सुदर्शन आगेचा आम्ही कौतुक करू. या स्पर्धेच्या माध्यमातून 3 दिवसाचा लेखाजोखा आणि या संपूर्ण येणाऱ्या 3 दिवसांचा लेखाजोखा. क्या बात आहे, क्रिकेटचा क्लास. व्हॉट इनसाइड आउट, जबरदस्त फटका. द किंग ऑफ क्रिकेट विराट कोहलीची आठवण मात्र येऊन दिली या चेंडूवर. चौकार. हॅलो चेक.
एक छोटी चिमणी जंगलाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करते, कारण तिला माहिती आहे जरी आग विझेल की नाही माहीत नाही, पण ज्या ज्या वेळेला आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेला आग लावणाऱ्यामध्ये नाही, आग विझवणाऱ्यामध्ये माझं नाव नक्की असेल. प्रयत्न करावे लागतात. खारीचा वाटा सुद्धा असतो. तुम्ही पाहिला असेल रामायणामध्ये उचलला होता खारीने वाटा. इथे मात्र खारीचा वाटा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा लागेल. या फलंदाजांना जगदीश भाग्यवंत झालेत बाद. आणि इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या ती धावपलकावर पहिलं षटक संपलं. 10 धावा धावपलकावर. चांगली सुरुवात मी तर म्हणेन या ठिकाणी असेल. गोलंदाजी करत असताना धानिवली संघाची एक विकेट पटकावली, जगदीशला केलं बाद. आणि इथे मात्र पार्टनरशिपची आवश्यकता असेल. रोहित आणि विशाल हे दोन फलंदाज खेळत असताना पहिलं षटक संपलं. 10 धावा धावपलकावर, एक गडी बाद, 10. आणि त्यांची संपूर्ण टीम. रिबाचा प्रयत्न, क्या बात आहे, काय वेगाने चेंडू खेळलाय. चेंडू निघून चाललाय थर्ड कडे. शतरक्षक इथे जज करतोय. फिल्डिंग सुद्धा केली. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र मिळतील 2 धाबा खाटेकर संघाला. टाळ्यांचा उद्घोष होईल, कारण फटक्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होतं, जीव होता फटक्यामध्ये. बॉटम हँडचा जर सुरेख वापर तिथे तिथे केला जातो ना, तेव्हा तेव्हा चांगले फटके त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 2 धाबा आणि इथे 2 धाव्यांच्या मदतीने 12 धाबा धावफलकावर. सकाळचं सुंदर मनमोहक नयनरम्य वातावरण, एखादं दृश्य सातत्याने पाहावं आणि आमच्या डोळ्यांना सातत्याने लाली लावावी, इतकी सुंदर वातावरणाची दिशा या ठिकाणी पाहायला मिळते. बॅट अँड पॅटच्या मधोमध चेंडू फेकला, ये तो इसकी खासियत है. हे चेंडू फेकणं पांड्याला मात्र आवर्जून जमलंय. गोलंदाज प्रवीण भोईर. काय पर्सनॅलिटी आहे गोलंदाज प्रवीण भोईरची. जणू काय अभिजित दुधेसारखी उंची या खेळाडूला लाभलेली आहे. तिकडे त्याने नगर गाजवलं. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये आला. आणि इथे मात्र प्रवीण भोईर ऑफ ब्रेक चेंडू फेकत असताना शेवटच्या मोमेंटला बॅटचं पेस केलंय. फक्त आणि फक्त वेगाला दिली दिशा, आणि दिशा सांगत असताना दशा होऊ देणार नाही. वेलांटी इथे निर्माण झाली, नॉट दशा, दॅट्स कॉल दिशा. डायरेक्शन सुंदर आहे. चेंडू निघून गेला कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि आला हा चौकार. सोन्याला चमकण्यासाठी उन्हात उभं करावं लागतं, तेव्हा तो चमकतो. खेळाडूला चमकायचं असेल, स्वतःची सावली निर्माण करायची असेल, तर इथे मात्र या उन्हामध्ये कष्ट घ्यावे लागतील, मेहनत करावी लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ. क्षमता आहे गोलंदाज प्रवीण भोईरकडे. एक सिंगल आणि एका धाबेच्या मदतीने आतापर्यंत आपण पाहतोय जगदीश भाग्यवंत यांचा संघ खाटेकर संघ जाऊन पोहोचलाय 14 + 3 एकंदरीत 17 या अंकावर. इथे मात्र आपण पाहू शकाल स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. लेंथ ओळखली, लाईन ओळखली, वाईट बॉल. प्रवीण भोईरकडून अपेक्षा असेल का धानिवली संघाला, आणि त्या अपेक्षा या मॅच मध्ये पूर्ण करेल का प्रवीण भोईर? आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू फेकले, 7 धावा खर्च केल्या, 4 चेंडू व्हायलेट, अजून 2 चेंडू फेकावे लागतील गोलंदाज पांड्याला. राईट आमारामध्ये विकेटने गोलंदाजी करतोय पांड्या. कमबॅक केलंय पांड्यानं, काही क्षणापुरता का होईना, परंतु फलंदाजाला या ठिकाणी जेर बंद करण्याचं काम केलं जात आहे. एक एक गोलंदाज त्याच्यामध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य आम्हाला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळतं. याचं कारण आहे फक्त आणि फक्त प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. इथं येण्यापूर्वी घरच्या मैदानांवर, गावच्या मैदानांवर खूप सारा सराव केला जातोय. आणि माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही दौलत तुपेला फोन करून विचारू शकता की तुमच्या यशाचं रहस्य काय आहे. फोकस, फोकस आणि फोकस.
2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खाटेकर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 18 धावा. धावा. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 8. धावसंख्येचा आलेख थोडासा उतरताना पाहायला मिळतोय, परंतु या उतरत्या आलेखाला पुन्हा एकदा उगवत्या सूर्याचं रूप देण्यासाठी प्रखर व्हावं लागेल. क्रिकेटच्या ई फॉर एज्युकेशनला जागा करावं लागेल. बॅटिंग करत असताना खाटेकर संघाच्या फलंदाजांना जगदीश भाग्यवंताच्या मनामध्ये थोडासा पश्चाताप असेल, कारण पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला आणि त्यानंतर मात्र संयम संपला आणि संपलेल्या संयमानं दाखवलं फलंदाज बाद. जगदीश भाग्यवंत गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र हा फलंदाज नजाकत सातत्याने दाखवत असताना काय स्टान्स आहे या खेळाडूचा. भविष्य पाहिलं तर सातत्याने या ठिकाणी उज्ज्वल असेल या खेळाडूचं. ग्रीप ऑफ बॅट आणि स्टान्स जर पाहिला तर निश्चितच आम्हाला आठवण येईल द प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोरची. काय खेळी सातत्याने हे खेळाडू करत असतात. अनेक खेळाडूंनी सर्व क्रिकेट रसिकांना वेळ लावले आपल्या फलंदाजीच्या जोरावर. शॉटा बुडले इथे मात्र अगदी सहज. क्या बात आहे. नजाकत, ताकद, क्रिकेटचा क्लास आणि इथे मात्र दाखवलाय फलंदाज. दाखवत असताना रोहित हिटमॅन षटकार. एका षटकाराने धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळाली 25 धावा. जरी आपला कर्णधार बाद झाला असेल तरी मात्र सर्व जबाबदारी आपली असेल आणि ज्यांनी ज्यांनी जबाबदारी खांद्यावर घेतली त्याने त्याने इतिहास रेखाटला. आठवण करून देईल छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची. म्हटलं जातं ना मित्रांनो, खऱ्या अर्थानं क्रिकेट आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास याचा जरी संबंध नसला तरी आम्हाला सुद्धा गोष्टी नमूद कराव्या लागतात की छत्रपती शिवरायांनी आम्हाला शिकवलाय संघर्ष. संघर्ष करावा लागतो जीवनामध्ये. माणसाला संघर्ष करावा लागतो विजेत्याला, आणि यशस्वी तीच होतात जी माणसं खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये संघर्ष करतात. वॉरन बफेटच्या आईनं विचारलं होतं वॉरन बफेटला तुझ्या यशाचं रहस्य काय आहे. एका क्षणात विचारलं आणि एका क्षणात सांगितलं FOCUS, दॅट्स कॉल ऑफ फोकस. ध्येय समोर असेल तर मग किती आव्हानं येऊ द्या, त्या आव्हानं आम्ही सामोरं जातो. एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने खाटेकर संघ जाऊन पोहोचेल. आणखी एक धाव, एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. सुदर्शन आगे इथे दाखवत असताना धावसंख्या ती धावफलकावर 27. डॉट बॉल कमबॅक केलंय गोलंदाजानं. सामना मात्र इथे जबाबदारीने खेळावा लागेल, कारण समोर संघ आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर खाटेकरच्या विरोधात खेळत असताना आदर्श धानिवली आणि एका बाजूला आपण पाहतोय जगदीश भाग्यवंत यांचा संघ खाटेघर. कमालीचं प्रदर्शन करावं लागेल, पार्टनरशिप रचावी लागेल. इथे क्या बात आहे. फक्त आणि फक्त फ्लिक केले चेंडूला. या फ्लिकच्या माध्यमातून क्या बात आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि आणखी एक दर्जेदार षटकार. फलंदाजीचा आशीर्वाद असलेला फलंदाज खेळतोय रोहित नावाचा बॅट्समन. द शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील वर्णनीय फटका खेळलाय बॅट्समन रोहितनं. वेगाने चेंडू बॅटवर आला, फक्त वेग होता आणि त्याला दिशा दिली. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो,
की एकदा का तवा तापला असेल त्यावर पोळी भाजा. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर खाटेकर संघाची धावसंख्या धावपलकावर 1 गडी बाद तब्बल 33 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला गोलंदाज मंगेशनं 10. दुसऱ्या षटकामध्ये आला गोलंदाज प्रवीण भोईर पांड्या, फक्त 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये किशोर थोडासा मार खाल्लाय, विचार केला तर 15 धावा खर्च केल्या आणि एकंदरीत टीमची टोटल आहे तब्बल 33 ची सरासरी. जोपर्यंत खेळाडू पाणी पितील तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुंदर सुमधुर संगीत DJ कल्पेश. आजच्या दिवसामध्ये शैलजी केंबारी सरांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. पोलीस सेवेत कार्यरत आहेत. इथून पालघरपर्यंत जाणं, दिवसाचा रात्रीचा प्रवास करणं आणि पुन्हा एकदा व्यवस्थापन समितीशी जोड घालणं, इतक्या कठीण गोष्टी केल्यात सन्माननीय शैलजी केंबारी सरांनी. वेलकम सर, सहर्ष स्वागत. इथे पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न, क्या बात आहे, चेंडू निघून जाईल कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर 4 4 4 4 चौकार. ओव्हर पिच होता इथे इस्लामिक स्ट्रोक, परंतु ओ माय गुडनेस, क्षेत्ररक्षकाच्या हाताला ब्रश करून चेंडू धरणीला केला दान आणि 2 धावांचं दान पदरात पडलं बॅटिंग करत असताना खाटेकर संघाच्या. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने सुदर्शन आगे इथे पुन्हा एकदा दर्शवत असताना 39 धावा धावपलकावर. आपण पाहू शकाल खाटेकर संघाची धावसंख्या वाढत वाढत जाताना पाहायला मिळते. जणू काही एखाद्या वृक्षाला कोंब यावेत आणि सातत्याने त्या वृक्षातून रिबॉर्न पुन्हा एकदा एका वृक्षाने जन्म घ्यावा. इथे जगदीश भाग्यवंत जरी बाद झाले तरी मात्र पुन्हा एकदा पुनर्जन्म झालाय धावांचा. धावा सातत्याने येताना पाहायला मिळतात आणि यायला हव्यात. इनसाइड आउट, क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास सातत्याने या ठिकाणी दाखवत असताना, क्रिकेटचं मादक सौंदर्य या ठिकाणी दाखवत असताना, क्रिकेटचं माधुर्य आणि हे माधुर्य आमच्या कानावर सातत्याने गोड दिशा सातत्याने सांगत असताना 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने खाटेकर संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत पाहिलं तर 41 धावा. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही खऱ्या अर्थानं मनस्वी आनंद लुटत आहात. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार. अतुलनीय गर्दी या ठिकाणी पाहायला मिळेल. शॉट ऑफ गुड लेंथ, क्या बात आहे. कमबॅक केलं गोलंदाजानं. एका बाजूला फलंदाजाचं राज्य तर एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजाचं राज्य सिंहासन. काय घडेल आणि सातत्याने घडामोड चालू राहील. वारा पाहून पाठ फिरवावे लागेल बॅटिंग करत असताना खाटेकर संघाला, कारण जशी स्थिती तशी मात्र माणसाची वस्तुस्थिती. जसा देश तसा वेश, जसा विचार तसा मनुष्याची पर्सनॅलिटी. म्हणून की काय, ज्या मुवमेंट तुम्ही ओळखता त्या मुवमेंटला क्रिकेट खेळता, त्यामुळे मात्र सातत्याने क्रिकेटचा विजय होत असतो. जाऊया प्रेक्षक मॅचच्या दिशेने. खाटेकर संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या आतापर्यंत बनवली. धावसंख्या इथे धावपलकावर 41 आणि इथे मात्र आणखी एक चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. विशाल आणि 23 धावा बनवल्यात विशालनं. रोहित सुद्धा साथ देतोय. आपण पाहू शकाल 11 चेंडू खेळलाय. 11 चेंडू मध्ये विचार केला
तर 17 धावांची बादळी इनिंग. चांगली पार्टनरशिप रचत असताना खाटेकर संघ, म्हणून म्हटलं जातं क्रिकेटच्या टीम वर्कला जेव्हा जेव्हा तुम्ही महत्व देता तेव्हा तेव्हा सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचं अधिराज्य टिकून राहतं. तेच अधिराज्य या ठिकाणी गाजत असताना पाहायला मिळते खाटेकर संघ. मी आवर्जून चर्चा करेल की जगदीश भाग्यवंतला दुसऱ्या चेंडूवर बाद केलं होतं प्रतिस्पर्धी संघ धानिवलीनं. त्या क्षणापासून विकेटच्या शोधामध्ये चालू झालाय धानिवली संघ, परंतु हा शोध अजूनही संपत नाहीये. दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर 43 धावांची पार्टनरशिप. क्या बात आहे, काय फलंदाजी चालू आहे दोन्ही फलंदाजांची. कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजाचं. आपला सरसेनापती निघून गेला, कारण सांगितलं नाही. सगळा किल्ला मजबूत करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांना केलंय. रोहित ऑन बॅटिंग मार्क. इथे मात्र ऑफ ब्रेक होता. पांड्याच्या चेंडूवर प्रति हल्ला केला, चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला. वी कांट कॅट विप वन हँड. एका हाताने टाळी वाजत नाही, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न केला, झेल मात्र सुटला. एकंदरीत 2 धावा आणि या 2 धावेंच्या मदतीने 3 धावा. एक्स्ट्रीमली सॉरी सर. आणि या 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल धावा आहे धावपलकावर 50. अर्धशतक कंप्लीट. इथून मात्र जेवढ्या धावा बनतील तेवढ्या मात्र कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळेल, शंका नाही आहे. कौतुक करेल विशाल आणि रोहित या दोन्ही फलंदाजांचं. धानिवली संघाला विचार करावा लागेल, ही जोडी फोडावी लागेल. शॉट ऑफ गुडलेन. क्या बात आहे. पाठवलं चेंडूला कव्हर स्वीपरला, तिथे मात्र चेंडू हाताला ब्रश क्षेत्ररक्षकाच्या करून निघून चाललाय. थर्ड मॅन आणि कव्हर स्वीपरच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मात्र सकाळच्या नाश्त्यामध्ये केलाय नशिबाचा नाश्ता. सातत्याने सांगत असताना चौकार 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 4 आणि आणखी एक चौकार. क्रिकेट खेळा, आयुष्य तुम्ही तुमचं फुलवा, तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. इथे मात्र कॉन्फिडन्स लेवल वाढवावी लागेल गोलंदाजी करत असताना धानिवली संघाच्या गोलंदाजांना. इथे मी तर म्हणेन बॅट आडवी केली बॅट्समननं, आणि निश्चितच जर बॅट आडवी केली नसती तर या ठिकाणी अंपायरनं व्हाईट बॉल घोषित केला असता. बॅटला ब्रश करून चेंडू निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. धक्का क्रमांक 2. प्रदीर्घ वेळेनंतर चांगल्या पार्टनरशिप नंतर फलंदाज झालाय बाद. बॅट्समन विशाल बॅक टू द डगआउट. निर्माण करायची की काय. काही काळानंतर बातम्या कानावर धडकतायत. देश बंद होण्याची वेळ आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला आमच्या घरामध्ये चांगलं जगायचं असेल तर आताच किराणा भरून ठेवावा लागेल, तो सुद्धा कमी पैशामध्ये. नंतर काय वाढेल आणि काय नाही हे सांगता येणार नाही. तुम्ही पाहिलं असेल राज्य राखीव दल संकल्पना छत्रपती शिवरायांनी निर्माण केली की जेव्हा जेव्हा राज्य राखीव दल संकल्पना तयार करायची, अनेक सैन्य शेतीच्या कामासाठी पाठवायचे आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रुजवायची की जेव्हा जेव्हा संकट येईल त्या संकटाला भिडण्यासाठी त्या सगळ्या मावळ्यांनी सगळ्या सैन्यांनी सज्ज व्हायचं. आणि बघता बघता छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होऊ नये ना यासाठी खऱ्या अर्थानं औरंगजेबाने जंग पछाडलं होतं. पण एका बाजूला राज्य राखीव दलची संकल्पना छत्रपती शिवरायांच्या डोक्यात होती. भविष्याची स्वप्न तेव्हा खरी केली जातात जेव्हा अंतःकरणामध्ये आणि हातामध्ये हातच्या नावाची गोष्ट असते. इथे पाहिलं असेल गोष्टी योग्यरित्या केल्या
जगदीश बागेवंत बाद झाला. दोन्ही फलंदाजांनी विचार केला. चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत 28 आणि 28 चेंडूंचा खरपूस समाचार घेण्यासाठी आपल्याला खेळपट्टीवर राहावं लागेल आणि त्या अनुषंगाने दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केले. तब्बल 50 धावांची पार्टनरशिप रचली आणि सांगितलं की या खेळातील आमचं आहे राज्य राखीव दल. येणारा डगआउट आम्हाला सातत्याने चांगली धावसंख्या निर्माण करून देईल आणि त्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप रचत असताना धावसंख्या बनली. काटेकर संघाची तब्बल 57 धावा आणि आपण पाहतोय 5वं षटक मार्गस्थ आहे. प्रवीण भोईर पांड्या गोलंदाजी करत असताना षटक बुडली आणि तिथे मात्र सरळ दिशेला खेळलाय. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफ कडे. फलंदाज बाद. आणखी एक धक्का लागेल. जरी विकेट जात आहेत तरी मात्र धावा बनल्या 57. विजयासाठी 58 धावांची गरज. फायटिंग स्कोर तर झालाय. दानिवली संघाला विचार करायला वेळ नाहीये आणि इथे जर पाहिलं तर 57 धावा विजयासाठी 58 धावांची आवश्यकता. काय घडेल काही घडणार नाही. या रणभूमीमध्ये कोणाचे रणशिंग फुंकले जातील. पहिला सामना आपण पाहिला असेल. सळगाव संघाने हरला आणि बघता बघता सामना जिंकला शिलारी संघानं. सहर्ष स्वागत आणि मनपूर्वक आभार हर्षलजी घोडे सर. आपण इथे हजेरी लावली. आपलं सुद्धा मनस्वी आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर आपण वळतोय व्यासपीठावरील मान्यवरांचा सन्मान. पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला टीम मालेड आणि डेहनोली. आदरणीय मदनजी ठाकरे सरांचा संघ मालेड आणि संदीपजी घोरड सरांचा संघ डेहनोली. दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचे आहे आणि आमच्या आजच्या दिवसातील प्रमुख पाहुणे सन्माननीय डेहनोली गावचे उपसरपंच आदरणीय डेहनोली गावचे सरपंच साहेब सन्माननीय सतीशजी केंबारी साहेबांना मी विनंती केला आपण यायचं नाणेफेक करण्यासाठी. आपल्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक. प्रेक्षक हो खूप सारी मजा लुटण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि खऱ्या अर्थानं ही मजा आणण्यासाठी हा आनंद निर्माण करण्यासाठी सन्माननीय शिवाजी केंबारी साहेबांनी घेतली अफाट मेहनत आणि या मेहनतीतून तुम्ही आम्ही सर्वजण आनंदाचे डोही आनंद तरंग. डेहनोली संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर मालेर संघाचे संघनायक आपण सुद्धा यायचं आहे. आदरणीय डेहनोली गावचे सरपंच साहेब सन्माननीय सतीशजी केंबारी साहेब आपल्या शुभ हस्ते केली जाईल नाणेफेक आणि आपलं गाव इथे खेळेल यात शंका नाहीये. या संदीप 11 डेहनोली आणि मालेड. चला मालेड संघाचे संघनायक आपण यायचंय. हा लुचिक
यास दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. संदीप इलेवन डेहनोली आणि मालेड. सन्माननीय डेहनोली गावचे सरपंच आदरणीय सतीशजी केंबारी सर यांच्या शुभ हस्ते केली जाते नाणेफेक. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. यस संदीप इलेवन डेहिनोली संघाचे संघनायक नाणेफेक जिंकलात. काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. यस मुरबाड तालुक्याचा क्रिकेट आपण पाहिला तर अनेक संघाचे संघनायक जेव्हा नाणेफेक जिंकतात तेव्हा क्षेत्ररक्षण स्वीकारतात, कारण आव्हानं पेलण्याची हिंमत आमच्या महाराष्ट्राची परंपरा आहे. यापूर्वी तुम्ही मालेर संघाच्या विरोधात कधी खेळले होते का? आमचे म्हणजे एक असं समजा की एक गाव दोन टीमच आज खेळणार आहेत, या पद्धतीचं आमचं दोन्ही गावांचं क्रिकेट आहे. कारण आमच्या दोन्ही गावामध्ये फार फार 1 किलोमीटरचं अंतर होईल आणि आमच्या दोघांची शाळा पण एकच आहे, त्याच्यामुळे आमचं क्रिकेट हे बालपणापासूनच चालू आहे दोन्ही गावांचं. नक्कीच एकाच शाळेतले विद्यार्थी इथे परीक्षेला बसतील, आता पास कोण होईल हे पाहायचं आहे. नाणेफेक जिंकलात, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तुम्हाला त्यांचे 11 खेळाडू माहिती आहेत, संपूर्ण गाव माहिती आहे, 1 किलोमीटरवरचं गाव आणि अंतर काही जास्त नाही. एकाच शाळा, एकाच शाळेत शिकतात, एकाच शाळेत धडे गिरवतात. या विद्यापीठामध्ये काय घडेल? 4 षटकं राहतील, 4 षटकामध्ये किती 5 षटकं राहतील आणि 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल जेव्हा तुम्हाला वाटेल की आम्ही सेफ होऊ? त्यांच्या टीममध्ये रुपेश, राकेश आणि एक जुना जाणता अनुभवी एक त्यांचा खूप मोठा प्लेयर आहे मदन ठाकरे. तो कधी येऊन काही मोडतोड करू शकतो याची कल्पना आहे आम्हाला, तरी पण त्यांना आम्ही 50 ते 60च्या दरम्यान थांबवण्याचा प्रयत्न करू. येस सर, येस सर. आणि मी सतीशजी केंबारी सरांना विनंती केली आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. यस मालेर संघाचे संघनायक, तुम्ही मला तरी वाटतं 24 तासापैकी 20 तास एकत्र असता. तुमच्या डोळ्यासमोर संघ आहे संदीप घोरट सर यांचा, संदीप इलेवन डेहनोली. काय स्ट्रॅटेजी रचाल? कारण तुम्हाला माहिती आहे ते आणि त्यांना माहिती आहे तुम्ही. त्यांची यावर्षीची स्ट्रॅटेजी बघता त्यांना जास्त धावा चेस करायला जमल्या नाही आहेत, तर आमचा नक्की प्रयत्न असेल 60-65 धावांपर्यंत मजल मारण्याचा. येस थँक्यू सो मच. डेहनोली आणि महालेड दोन्ही संघाचे संघनायक खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, कॉमेंट्री बॉक्समधून न्यूज येते नाणेफेकीचा कौल जिंकलाय संदीप इलेवन डेहनोली संघाच्या संघटकाने घेतलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय. बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये मालेर संघाला. तत्पूर्वी जाऊ या मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये हवा हवासा आवाज आमचे आदर्श सन्माननीय सोमनाथजी खाडे सर. थँक्यू. धन्यवाद रमेश महाराज शिंदे सर. याच दरम्यान शुभागमन झाले आदरणीय नितीनजी राणे सर आणि त्यांच्या समवेत सीतारामजी राणे सर पोलीस पाटील आहेत धानिवली गावचे. शुभ आगमन झालं. मी मान्यवरांचं शुभ स्वागत करतोय. मी आदरणीय शैलेशजींना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आदरणीय नितीनजी राणे सरांचा शुभ सन्मान केला जावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम व्यासपीठावरून इथून मान्यवरांना बहाल केलं जात आहे. शुभ आगमन झालं मान्यवरांचं. त्यांच्या समवेत आदरणीय धानिवली गावचे पोलीस पाटील, अतिशय लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सीतारामजी राणे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. शैलेशजी केंबारी या स्पर्धेचे प्रणेते यांच्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीला आपण व्यासपीठावरती जपत असताना आदरणीय धनाजी यशवंतराव साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. मी शैलेशजींना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जावा. आदरणीय धनाजी यशवंतराव साहेब, मान्यवरांचं शुभागमन झालं. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण उपस्थित झालात. नॉट आउट साहेबांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती आपण पाहू शकतो. याच दरम्यान आदरणीय सतीशजी केंबारी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. एक आदर्श व्यक्तिमत्व सतीशजी केंबारी साहेब. मी शैलेशजींना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जावा. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक
आणि भरपूर सारं प्रेम मान्यवरांना दिलं जातंय. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा शब्द सुमनांनी स्वागत आणि आभार मानूयात. जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर रबाना चौकार. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली टीम धानिवली. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय अगदी जमिनीला घरंगळत. सीमारेषेवरती फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडूला स्टॉप केलं. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि धावफलकावरती तब्बल 17 धावा. दानिवली संघाची धावसंख्या 58 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानात टीम उतरलेली आपल्याला पाहायला मिळतीये. धानिवली टीम पूर्वार्ध पहिल्या 5 षटकांमध्ये 57 धावा जमवल्या होत्या. खाटेकर टीमनं सज्ज. उजव्या हाताचा हा बॅट्समन पुन्हा एकदा लोबर फुलटोद आणि लेग बिफोरचा अपील समोर पकडत असताना फलंदाज यावेळेस पंचांचा इशारा. फलंदाज बाद. सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज विशाल आलाय. ऋतिकचं पहिलं षटक 17 धावांचं. त्यानंतरचं हे षटक जसं चालू झालं तसं मात्र कमबॅक करत असताना विशाल आपल्या संघासाठी पहिला चेंडू डॉट आला. त्यानंतरच्या या चेंडूवरती मोठा फलंदाज मंगेशला माघारी पाठवलं. नवीन फलंदाज मैदानात. तिसऱ्या क्रमांकावरती साई आलाय. साई आणि हरी या जोडीवरती मोठी जिम्मेदारी असेल. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल विशाल पुन्हा एकदा सज्ज. राईट मोर द विकेट मारा करत असताना चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. शेवटच्या मोमेंट पर्यंत स्लोबर हाताळत असताना हा गोलंदाज बघायला मिळतोय. चेंडू दोनही बाजूला स्विंग करण्याची कला
अवगत असलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. विशाल राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक वरती फलंदाज साई. पहिला चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी होत नाही. जबरदस्त फिल्डिंग, थ्रो परफेक्ट आणि फलंदाज यावेळेस माघारी परतेल. साई बॅक टू द पॅव्हिलियन. शिवभक्तांच्या हृदयावर आणि शिवरायांचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. सातत्यानं आपण पाहतोय जयघोष. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींचा जयघोष आपल्याला डीजे कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि मैदानामध्ये संघर्ष निश्चितच पाहायला मिळतोय. एका बाजूने धानिवली टीम 58 धावांचं टार्गेट आणि अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर 17 या धावसंख्येवरती स्थिरावलेली फलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या, त्यानंतर विशाल जसा गोलंदाजीसाठी आलाय त्यानं मात्र थांबवून ठेवले. दोनही फलंदाजांना बाद केलं. पहिल्या फलंदाजाला आपण पाहिलं तर लेग बिफोरच्या विकेटमध्ये लेग बिफोरच्या स्वरूपात बाद केलं फलंदाज आपण पाहतोय मंगेशला. त्यानंतर साईला धावबाद केलं आणि त्यानंतरचा हा डॉट चेंडू. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि कुठल्याही प्रकारची धाव खर्च न करता जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात चालू आहे. आपल्या संघासाठी एक अतिशय आश्वासक सुरुवात यावेळेस करून देत असताना गोलंदाजी मार्कवरती विशाल जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या घालण्याचं काम करतोय. स्ट्राईक वरती यावेळेस हरी सलामीसाठी आलाय. मोठी जबाबदारी आहे यावेळेस. बिगिट करायचं होतं मात्र कनेक्ट झाला नाही व्यवस्थितरित्या आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक दुसरं आणि विचार केला तर अद्यापर्यंत 5 चेंडू झालेत, कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि शेवटचा चेंडू जर आपण पाहिला निर्धाव आला तर मात्र पुनश्च एकदा एक मेडन षटक आपल्याला पाहायला मिळू शकतं. चांगली गोलंदाजी सातत्यानं दुपारचं सत्र आणि आगीचे गोळे फेकत असताना यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलं. पॉइंटच्या फिल्डरला बीट करून हा चेंडू निघून चालला होता. एक धाव निश्चितच धावफलकावरती जोडली जाईल. हरीच्या बॅटमधनं ही एक धाव आली आणि विशालच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ एकच धाव. षटक क्रमांक 2 संपन्न. धावफलकावरती आदर्श धानिवली संघाची धावसंख्या 18 धावा. चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता. धानिवली संघासाठी संघर्ष निश्चितच वाढत चाललाय. पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. आश्वासक सुरुवात झाली होती. त्यानंतरचं हे षटक आपण पाहिलं गोलंदाज विशालचा केवळ एकच धाव खर्च केली. एक गडी स्वतःनं बाद केला आणि एक गडी धावबाच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्राईक वरती पुन्हा एकदा हरी असेल आणि त्याच्या सोबतीला फलंदाज प्रवीण. ही धानिवली संघासाठीची जोडी मैदानात आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती निश्चितच नवीन गोलंदाज प्रशांत. प्रशांतकडून अपेक्षा निश्चितच असतील. खाटेकर टीमला षटक क्रमांक 3 चालू होत आहे. प्रशांत गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पंचांच्या डावीकडून येताना आपल्याला बघायला मिळेल. स्ट्राईक वरती हरी. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा. वाईट चेंडू. अतिशय चाणाक्ष नजर पंचांची आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये वन अँड ओनली हिरामनजी खरकर सर, त्यांच्या सोबत शहापूरचे शान अर्थातच हेमंतजी शेट्टी सर आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. फटका फसलाय हरीचा हा फटका आणि चेंडू खाली. विशाल फलंदाज यावेळेस बाद होईल. हरीची खेळी संपुष्टात.
जशी शिवबांची तलवार चमकली होती अखंड हिंदुस्थानवरती, अखंड महाराष्ट्रावरती, ज्या वेळेला मोगलाईचं साम्राज्य आपण पाहत होतो, ती जुलूम आपण सहन करत होतो आणि अशा अंधकाराच्या वेळेला तळपत्या सूर्यानं जन्म घेतला, छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि त्यावेळेस निश्चितच चमकली शिवबाची तलवार आणि हा सोन्याचा दिवस आज आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस धानिवली संघाला जर विजय मिळवायचा असेल तर तलवार चमकावी लागेल, फलंदाजी करत असताना बॅट तळपावी लागेल। हा चेंडू बघायला मिळाला, चांगला चेंडू, डॉट बॉल। पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला प्रशांतच्या गोलंदाजीवरती, त्यानंतर हा डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळतोय। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल। पहिलं षटक 17 धावांचं आलं होतं, त्यानंतर मात्र थांबवून ठेवतोय फलंदाजांना। पुन्हा एकदा ऑफ साईडला येऊन ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र वेग प्रचंड या चेंडूवरती होता आणि डॉट बॉल बघायला मिळाला। सातत्यानं जबरदस्त चेंडू पाहायला मिळत आहेत, कुठल्याही प्रकारे बॅटचं आणि चेंडूचं कनेक्शन प्रॉपरली होत नाहीये, टायमिंग साधलं जात नाहीये। पुन्हा एकदा सज्ज प्रशांत, यावेळेस फुलटो चेंडू आहे, बॅट मधनं निघालाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, संघर्षाचा शंखनाद, फलंदाजाच्या बॅट मधनं धानिवली संघासाठी हा षटकार। प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन। गोलंदाज प्रशांत, षटकार आला होता, थोडासा आशेचा किरण निर्माण झाला होता। फलंदाज आपण पाहतोय, प्रवीणच्या बॅटमध्ये एक षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं आणि प्रशांत यावेळेस प्रवीणची खेळी संपुष्टात आणली। नवीन फलंदाज मैदानात आदर्श धानिवलीसाठी किशोर उर्फ के, यावेळेस चेंडू वाईड पाहायला मिळाला, एक धाव धावफलकावरती जोडली जाईल। 26 धावा धावफलकावरती धानिवली संघाची धावसंख्या आपण पाहतोय। चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे। षटकातला हा शेवटचा चेंडू होता, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स करायचं होतं, मात्र कुठल्याही प्रकारे बॅटचा संपर्क झाला नाही। षटक क्रमांक 3 संपूर्ण झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 26 धावा धानिवली संघाची धावसंख्या। बघायला मिळेल या स्वर्गीय रामचंद्र स्मृती चषकामध्ये कोण होईल चॅम्पियन यासाठी चाललेली ही धडपड, ही
प्रयत्नांची पराकाष्ठा आपण मैदानात पाहतोय. धानिवली आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपण पाहतोय खाटेकर. मुरबाड तालुक्यातीलच या दोन टीम एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावताना आपल्याला बघायला मिळतात. तिसरं षटक संपन्न. धाव फलकावरती आपण पाहतोय धाबा 26. या वेळेस स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला बघायला मिळेल वामन आणि नॉन स्ट्राईक एंडवरती किशोर ही जोडी. वामन आणि किशोरवरती मोठी जबाबदारी. 3 षटकांच्या अखेरीस धाबा 26 धाव फलकावरती 58 धावांचं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तारणहार गोलंदाज विशाल सज्ज झालाय. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल अनुभवी वामन आणि त्याला साथ देत असताना फलंदाज आपल्याला बघायला मिळेल किशोर. वामन यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार करायचा होता, मात्र चाणक्ष गोलंदाज विशाल. पंच हेमंत शेट्टी सरांचा हा लेगबाईचा इशारा. एक धाव धाव फलकावरती निश्चितच जोडली जाईल, मात्र आत्मविश्वास या फटक्यामध्ये पाहायला मिळाला नाही. 11 चेंडू शेवटचे शिल्लक आणि गरज आहे 31 धावांची. 11 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 31 रन्स. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क वरती विशाल. मंद मंद पावलांनी रनअप बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय आणि एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावफलक सरकलं 28 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती विशाल. रनअप जर आपण पाहिला तर आठवण येते रविचंद्रन अश्विनची. ज्या वेळेला गोलंदाजी करत असतो अगदी बॅट्समनच्या शेवटच्या मुवमेंट पर्यंत हालचालीवरती लक्ष असतं आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी यावेळेस विशाल. मंद मंद पावलांनी जात असताना पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस फटका जबरदस्त बघायला मिळतोय वामनच्या बॅट मधनं. धानिवली गावचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, षटकार. शेवटच्या मोमेंटला जेव्हा चेंडू रिलीज केला, ओरपीच डिलिव्हरी आहे असं जसं लक्षात आलं, स्वतःसाठी जागा बनवली, रडारमध्ये चेंडूला घेतलं आणि मग मात्र भिरकावून दिलं 6 धावांसाठी. गुड शॉट. 6 धावांनी धावफलक सरकलं, जाऊन पोहोचलं ते 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा विशालच्या बॅट मधनं हा एक दमदार प्रहार, षटकार. प्रयत्न करत होता त्यावेळेस निश्चितच पाठीराखे म्हणत होते, सीधी उंगली से अगर घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. यावेळेस सरळ बॅटनं खेळत असताना वामनच्या बॅटमधनं हे 2 धमाके आपल्याला पाहायला मिळाले. धावफलक सरकलं, जाऊन पोहोचलं ते 40 या आकड्यावरती. धावफलकाचा विकास करणारी ही फलंदाजी. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा वामन. यावेळेस पुन्हा एकदा स्लोबर हाताळलंय विशाल. अतिशय हुशार गोलंदाज आहे. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय आणि मैदानावरती चुकीला माफी नाही. बॅक टू बॅक तिसरा धमाका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रबाना चौकार. धानिवली संघाच्या बाजूनं यावेळेस कौल लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल. वामनसाठी यावेळेस अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये धाव बाद. फलंदाज यावेळेस बाद होतोय. धक्का क्रमांक 5वा धानिवली संघाला.
आपली संघाला विजय मिळवायचा असेल तर या 14 धावा बनवाव्या लागतील. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर किंवा बॉल आउट अशा पद्धतीनं मॅचचा निर्णय लागेल. ते आयोजकांवरती डिपेंड आहे, तुम्हाला किती वेळ आहे त्यावरती डिपेंड राहील. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन, 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. दोनही बाजूनं जर आपण पाहिलं तर फटाक्याची माळ लागलेली आपल्याला बघायला मिळते. विशालनं पहिलं स्वतःचं षटक चांगलं हाताळलं होतं, त्यानंतर मात्र महागडा ठरला. वामननं त्याच्यावरती आक्रमण चढवलं. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू फलंदाज रोहित, फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंगापवरती फिल्डिंग सुद्धा चांगली बघायला मिळाली. एकाच धाबेवरती समाधान निश्चितच मानावं लागेल. या फटक्यानं विश्वास दिला असेल फलंदाजाला. एका धाबेनं स्वतःचं खातं खोललं आणि धावफलकाला पोहोचवलं. 45 या आकड्यावरती 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. फलंदाज वामन, फटका चांगला बघायला मिळतोय. हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक. यावेळेस कठीण झेलला सोपं करत असताना मोठा मासा यावेळेस गळाला लागतोय. वामनची खेळी संपुष्टात. संघाला गोलंदाजी मार्कवरती रोहित. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि गरज आहे 13 धाबांची. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती गिरीश. षटकार चौकारांची अपेक्षा यावेळेस. जबरदस्त झेल. विशाल मात्र काटा भरून उभा राहत असताना टिपलाय झेल. फलंदाज फेल. बॅक टू द पॅव्हिलियन. टीम खाटेगर विजयी होत असताना विजयाचा झेंडा मैदानात गाडतीये. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत झालेल्या धानिवली संघाचं सुद्धा गोड कौतुक. मित्रांनो शेक हँड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. दोन्ही टीमला सूचना आहे शेक हँड करा.